नायगाव पोलीस स्टेशन वसई पूर्व स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या मुलींच्या वेश्या व्यवसायात सामील असलेल्या एका महिला एजंटला अटक. स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या 2 मुलींची सुटका. आज महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय विशेष बाल संरक्षण आणि महिला अत्याचार प्रतिबंधक महाविद्यालय कक्षाच्या पथकाला अशी माहिती मिळाली की एका स्पा सेंटरमध्ये काम करणारी एक महिला एजंट मुंबई अहमदाबाद महामार्गावरील काठियावाडी ढाब्याजवळ वसई पूर्व नायगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या मुलींना ग्राहकांना वेश्या व्यवसायासाठी पुरवत होते. महिला अत्याचार प्रतिबंधक विशेष बाल संरक्षण आणि महाविद्यालय कक्ष श्री भावी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल मुंडे यांनी त्यांच्या पथकाने बनावट ग्राहक आणि पोलिसांच्या मदतीने सुसूनघर येथील काठियावाडी ढाब्यावर छापा टाकला. एका महिला एजंटला ताब्यात घेतले आणि 2 पीडित मुलींची सुटका केली. ही महिला एजंट गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई, ठाणे आणि इतर शहरातील स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या ग्राहकांना वेश्या पुरवत होती. या सेक्स रॅकेटमध्ये तिचे कोणी साथीदार आहेत का आणि तिने आणखी किती मुलींना वेश्या व्यवसायात ढकलले आहे हे निश्चित करण्यासाठी पोलीस या महिला एजंटचा तपास करत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल मुंडे आणि त्यांच्या पथकाच्या कारवाईने मानवी तस्करी आणि वेश्या व्यवसायासारख्या घृणास्पद गुन्ह्यांविरुद्ध एक कडक संदेश दिला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल मुंडे आणि त्यांच्या पथकाने अटक केलेल्या महिला एजंटवर BNS 143(3) आणि PITA कायद्याच्या कलम 4(5) अंतर्गत कायदेशीर कारवाई केली असून 2 पीडित मुलींना सुरक्षित महिला सुधारगृहात पाठवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या मुलींचा समावेश असलेले हे वेश्या व्यवसायाचे रॅकेट उघडकीस आणले.